नमूज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स. आता आपण मक्याच्या दाण्याची मस्त ग्रेव्ही भाजी बघणार आहोत. तर आपण इथं बघा कांदा, लसूण, आलं ही तव्यावर मस्त असे भाजून घेतले. मी इथं काजू पण भिजत घातले. कांदा खोबरं हे तव्यावर मस्त परतून घेतले आणि मी इथं काजू भिजत घातले होते. त्याची आता मी पेस्ट करून घेणार. आता इकडं मी अगोदर दाणे कवळे दाणे ही मी इकडं उकळत त्याला 10-15 मिनटं उकळून घेणार म्हणजे ते नरम होतील. तसे ते कवळे ते 10-15 मिनटात लगेच नरम होऊन जातील उकळी आल्यानंतर. खूप छान लागते ही ग्रेव्ही, तुम्ही नक्की करून बघा. हे बघा मी आता आहे ना थोडे शिजले, त्याच्यामुळे शिजल्यानंतर मी थोडंसं त्याला चाळणीत काढून ठेवलं. आता मी तव्यावर बटर घेतलं. बटर टाकून हे जे मक्याचे दाणे आहे ना ते मी तव्यावर मस्त असे फ्राय करून घेतले. कलर थोडासा हे क्रिप्सी होईपर्यंत, असे कडक होईपर्यंत. कडक म्हणजे असे मस्त लागतील बटरमध्ये फ्राय केल्यानंतर. तव्यावर चांगले हे करून घेतले, मस्त झाले. आता बघा ते काढून घेईल मी. गॅस बंद केला आहे. आता हे एका भांड्यात काढून घेते मी. छान होती याची भाजी, तुम्ही नक्की करून बघा. साधी सोपी, त्याला काही जास्त मसाला वापरला नाही. हे बघा आता मी इथं ती काजूची पेस्ट करून घेणार. त्याच्यानंतर आपण जो मसाला भाजला होता, कांदा, लसूण, आलं, खोबरं, ओलं खोबरं हे भाजून घेतलेलं मी आता मिक्सरला काढून घेणार. मिक्सरमध्ये याचं वाटण बनवणार. छान बारीक वाटण करून घ्यायचं. आता इकडं मी कढाई ठेवली बघा. कढाईमध्ये लाल मिरची टाकली, किचन किंग मसाला टाकला आहे आणि आपला अंबारी मसाला पण टाकला आहे, गरम मसाला टाकला आहे बघा. आता जी पेस्ट केली होती ना आपण खोबऱ्याची, लसूण, आल्याची, ती त्या मसाल्यामध्ये टाकायची आणि चांगली फ्राय करून घ्यायची बघा. मसाल्याला लगेच ग्रेव्हीला लगेच तेल सुटले. चांगलं फ्राय झाल्यानंतर हे बघा फ्राय करून घ्यायचं. पूर्ण पाणी त्याच्यामधलं आटून द्यायचं आहे. आता आपण जी काजूची पेस्ट केली होती ना पाणी टाकून, ती याच्यात टाकायची. आता हे पाणी आटवलं का छान असं परतून घ्यायचं बघा. तेल सुटलं आहे बघा. चांगलं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आपण मक्याचे दाणे फ्राय केले ते ना ते याच्यात टाकायचे. आता याच्यामध्ये आपण ग्रेव्ही करता गरम पाणी टाकणार आहे. गार पाणी नाही टाकायचं, चव जाईल भाजीची. मीठ पण टाकून घ्यायचं. आता बघा मी पाणी टाकल्यानंतर मस्त ग्रेव्ही तयार झाली बघा. आता मी लगेच गॅस बंद करते. छान झाली उकळी आल्यानंतर लगेच ते बघ डिशमध्ये काढली. मैत्रिणींनो, तुम्हाला जर खरंच ही भाजी जर आवडली ना, प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की करा.